तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील गोदामाला व गोठ्याला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागली। या आगीत लक्षावधीचं नुकसान झालं आहे। हिवरखेड येथील नंदुसेठ लखोटिया यांच्या शेती साहित्याच्या गोदामाला आणि गोठ्याला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागली। या आगीने पाहता पाहता काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं। आगीचे मोठमोठे लोळ आणि काळ्या धुराचे प्रचंड लोळ आकाशात उठले। नागरिकांना हे दिसताच त्यांनी गोरदिवेस, बगीचा, बंदूकपुरा, राजधानी चौक, मेडिकल चौक, महाराजा अग्रसेन मार्ग, मराठा नगर, मेन रोड, विकास मैदान येथील गावातील संपूर्ण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जीवाची बाजी लावून आणि कशाचीही पर्वा न करता मिळेल तिथून पाणी घेऊन विविध साहित्य घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। यावेळी नागरिकांनी फायर ब्रिगेडला फोन केला, परंतु सदर 102 नंबर अकोल्याला लागत होता। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी तेल्हाराच्या नगराध्यक्ष जयश्री पुणकर आणि अकोट येथे दिलीप बोचे, नवनीत लखोटिया यांना फोन करून तात्काळ अग्निशमन दलाची गाडी पाठवण्याची विनंती केली। त्यावर त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत अग्निशमन पथक रवाना केलं। सरपंचांना फोन करून त्या भागातील पाणी पुरवठा तात्काळ सोडण्याची विनंती करण्यात आली। नळ आणि बोरवेलच्या सहाय्याने शेकडो नागरिकांनी आपल्या घरातून पाणी आणून पाईपद्वारे शक्य तेवढे प्रयत्न केले। हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले नसते तर ही आग आजूबाजूच्या घरात आणि संपूर्ण वस्तीत पसरली असती। प्रथम तेल्हारा आणि नंतर अकोट येथील अग्निशामक दलाची गाडी पोहोचली आणि आग विझवण्याला सुरुवात केली। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोठ्यातील गुरेढोरे सुद्धा वेळीच इतरत्र हलवण्यात आली। जनावरांसाठी असलेले अनेक क्विंटल कुट्टी, जुने सागवान लाकूड, ड्रीपच्या नळ्या आणि अनेक प्रकारचे शेती उपयोगी साहित्य मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, पूर्णतः भस्मसात झालं। घटनास्थळावर आग विझवणाऱ्या शेकडो नागरिकांसह अकोट, तेल्हारा अग्निशमन दल, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, जागरूक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, महावितरण कर्मचारी, हिवरखेड पोलीस कर्मचारी, अनेक शेतकरी, व्यापारी, मजूर वर्ग तसंच सर्वच स्तरातील नागरिकांनी सहकार्य केलं। हिंदूंसोबतच शेकडो मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन खांद्याला खांदा लावून आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे येथे हिंदू मुस्लिम एकात्मतेचं दर्शन घडलं। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।